महा टी परीक्षा पेपर 2 विज्ञानचे प्रश्न, मागील वर्षीची प्रश्नपत्रिका, उत्तरे व विश्लेषणासहित टीएटीसाठी अतिशय उपयुक्त प्रश्न रिपीट होतात मित्रांनो. 2025च्या टीएटीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. अति महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मागील वर्षीचे. चला पाहूया. नोव्हेंबर 2024मध्ये जी टीईटीची परीक्षा झाली होती त्याच्यामधील पेपर सेकंड मॅथ, सायन्स, गणित आणि विज्ञान या पेपरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामधील विज्ञानाचे 30 प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, समुद्र काकडीचा अंतर्भाव कोणत्या प्राणी संघामध्ये केला जातो? याचे ऑप्शन आहेत बघा. 1 प्रोटोझोआ, दुसरा आहे स्पंज प्राणी, तिसरा आहे कंटकचर्मी प्राणी आणि 4 आहे वलयकृमी प्राणी. तुम्हाला सगळे प्राणी संघ बघून जायचे आहेत मित्रांनो या टीईटीसाठी. ठीक आहे. त्याच्यामध्ये याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कंटकचर्मी प्राणी. या प्राणी संघामध्ये समुद्र काकडीचा उपयोग किंवा समावेश केला जातो. 122 म्हणजेच 2 नंबरचा प्रश्न आहे. पितळ हे डॅशचे संमिश्र आहे. पितळ कुठल्या धातूंचं संमिश्र आहे हे इथं विचारलेलं आहे. तर याचे पर्याय आहेत बघा. पहिला आहे कॉपर आणि अँटीमनी, दुसरा आहे कॉपर आणि सिल्वर, तिसरा आहे कॉपर आणि फेरस, चौथा आहे कॉपर आणि झिंक. तर पितळ हे कॉपर आणि झिंक यांचं संमिश्र आहे, ॲलॉय आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा प्रश्न आहे बघा. 1 मीटर लांबीच्या धातूच्या दांड्याचे तापमान 20 डिग्री सेंटीग्रेड ते 80 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत वाढवले तर लांबीतील बदल किती आहे? इथं तुम्हाला सरळ त्याची जी लांबी आहे त्याच्यातील बदल काढायचा आहे आणि 20 डिग्री पासून ते 80 डिग्री म्हणजे 60 डिग्रीमधला तो बदल असेल. या संदर्भामध्ये वापरलेल्या धातूच्या दांड्याचे रेषीय प्रसरण गुणांक तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे 12 × 10⁻⁶ डिग्री सेल्सिअसमध्ये. तर याचे कॅल्क्युलेशन्स आपण नंतर सांगू. तुर्तास याचं उत्तर बघा. पर्याय क्रमांक 3 7.20 × 10⁻⁴ मीटर हे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न बघा. गांडूळ या प्राण्यामध्ये डॅशद्वारे हालचाल होते. आपल्याला माहिती आहे गांडूळ कुठल्या प्राणी संघामध्ये येतो आणि त्याच्यासाठी म्हणजे गांडूळ जे हलतं त्याची हालचाल होण्यासाठी काय गरजेचे आहे? तर ऑप्शन बघा. पहिला ऑप्शन आहे पॅरापोडिया, दुसरा आहे सिटे, तिसरा आहे चुशिके आणि चौथा आहे ट्यूफिट किंवा नलिकापाद. आपल्याला माहिती आहे की गांडुळाला सिटे असतात, सकर्स वगैरे काही नसतात, नलिकापाद वगैरे नसतं. त्यामुळं सिटे असल्यामुळं गांडूळ या प्राण्यामध्ये हालचाल होते. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. 5 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते राजधातूचे उदाहरण नाही? राजधातू कुठला नाही हे विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे सोने, दुसरा आहे चांदी, तिसरा आहे प्लॅटिनम आणि चौथा आहे निकल. निकेल हा राजधातू नाही आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. 6 नंबरचा प्रश्न बघा. नादकाट्याच्या भुजांच्या दोलनाची वारंवारता डॅशमध्ये मोजली जाते. तुम्हाला माहिती आहे वारंवारता ही हर्ट्समध्येच मोजली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. बाकीचे पर्याय तुम्ही पाहून घ्या. सेकंद, मीटर, हर्ट्स आणि फक्त अंकात आहे. तर याचं उत्तर काय आहे? हर्ट्स आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. 7 नंबरचा प्रश्न बघा. डॅशद्वारे मुळाकडून पाणी व क्षार वनस्पतींच्या सर्व भागाकडे पोहोचविले जाते. तर तुम्हाला माहिती आहे की मुळाकडून पाणी व क्षार हे वनस्पतींच्या सर्व भागाकडे पोहोचवतात जलवाहिन्या आणि वनस्पतींच्या पानामध्ये जे अन्न तयार होतं ते अन्न मुळापर्यंत किंवा इतर शाखांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे रसवाहिन्या करत असतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जलवाहिन्या. बाकीचे ऑप्शन तुम्ही पाहून घ्या. रसवाहिन्या, रंध्रे आणि पिटिका आहे. तर याचं योग्य उत्तर आहे जलवाहिन्या. 128 म्हणजे 8 नंबरचा प्रश्न आहे बघा. खालील दिलेल्या वस्तूंच्या भौतिक गुणधर्माशी अपवाद वस्तू जुळवा. आपल्याला खाली वस्तू दिलेल्या आहेत त्यांचे भौतिक गुणधर्मांचे जे अपवाद आहेत ते तुम्हाला या ठिकाणी जुळवायचे आहेत. स्तंभ 1 मध्ये दिलेला आहे बघा. कठोरपणा, विद्युत वहन, उच्च द्रवणांक व उत्कलनांक आणि उदास रंग. याच्यात तुम्हाला स्तंभ 2 मध्ये शिसे, लिथियम, सोडियम आणि पारा यांच्याशी तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. तर योग्य समूह कुठला आहे? तर पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. 1, 2, 3 आणि 4 पर्याय क्रमांक या ठिकाणी जे तुम्हाला दिसतं आहे म्हणजे पहिल्याचं दुसरं, दुसऱ्याचं तिसरं, तिसऱ्याचं चौथं आणि चौथ्याचं पहिलं अशा पद्धतीनं तुम्हाला तो योग्य समूह लावायचा आहे. 9 नंबरचा प्रश्न आहे बघा. जेव्हा पट्टीचुंबक त्याच्या अक्षास लंब 2 ठिकाणी असा कापला की सारखे तुकडे होतात. एकूण तयार झालेल्या ध्रुवांचा अंक व पट्टीचुंबक अनुक्रमे डॅश आहेत. आता इथं बघा. जेव्हा पट्टीचुंबक आपण एखादा पट्टीचुंबक घेतला त्याच्या अक्षास लंब 2 ठिकाणी जर कापला तर त्याचे सारखे 3 तुकडे होतील म्हणजे ध्रुवांचा अंक 6 होईल. मग त्यांनी तेच विचारलेलं आहे की ध्रुवांचा अंक व पट्टीचुंबक अनुक्रमे किती होतील? तर ध्रुवांचे अंक म्हणजे साऊथ पोल, नॉर्थ पोल असे 6 होतील आणि पट्टीचुंबक 3 तयार होतील. ठीक आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 आणि 3.
ऑप्शन बाकीचे तुम्ही पाहून घ्या. 3, 2 आहेत, 2, 4, 6, 4 आहे. पण याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 6, 3 आहे. 10 नंबरचा प्रश्न बघा. कोणत्या विकारामुळे प्रथिनांचे रूपांतर अॅमिनो अम्लामध्ये होते? तर ट्रिप्सिन या विकारामुळे प्रथिनांचे रूपांतर अॅमिनो अम्लामध्ये होते. बाकीचे ऑप्शन लायपेज आहे, अमायलेज आहे, गायरेज आहे आणि ट्रिप्सिन. 3 नंबरचा पर्याय याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. 131 नंबरचा प्रश्न बघा. स्तंभ 1 मध्ये समस्थानिका दिलेली आहेत आणि स्तंभ 2 मध्ये त्यांच्या उपयोगानुसार तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. स्तंभ 1 मध्ये आयोडीन दिलेला आहे, युरेनियम 235 आहे, कोबाल्ट 60 आहे, आयोडीन 131 आहे, कार्बन 14 आहे आणि स्तंभ 2 मध्ये तुम्हाला कॅन्सरचा उपचार, ऊर्जा निर्मिती, जीवाश्मांचे वय, थायरॉइड ग्रंथीच्या आजारावर उपचार. आता इथं हे आपल्याला बऱ्याच वेळी 6वी ते 8वीच्या पुस्तकांमध्ये सापडतं आणि हे झालेलं सुद्धा आहे. विज्ञानाच्या प्रश्नामध्ये हा बऱ्याच वेळी प्रश्न रिपीटसुद्धा झालेला आहे. आयोडीन थायरॉइडसाठी वापरतात, कार्बन 14 ही जीवाश्मांच्या वयासाठी वापरतात. तुम्हाला माहिती आहे कोबाल्ट 60 हा कॅन्सर उपचारसाठी वापरतो आणि युरेनियमचा स्फोट घडवून आपण आणतो ऊर्जा निर्मितीसाठी. त्यामुळे याचे योग्य उत्तर तुम्हाला माहिती पडलेले आहे. त्यानुसार या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन हा योग्य ठरेल. याचं 3 नंबरचं ऑप्शन हा योग्य उत्तर असेल. 132 नंबरचा प्रश्न आहे बघा. जेव्हा वस्तू स्थिर वेगाने गतिमान आहे तेव्हा तिचे त्वरण डॅश आहे. जेव्हा वस्तू स्थिर वेगाने गतिमान असते त्यावेळेस तिचे त्वरण हे 0 असते मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 आहे सतत बदलते, 2 आहे स्थिर पण 0 नाही, 3 आहे 0 आहे आणि 4 सतत कमी होते. पर्याय क्रमांक 3 0 आहे हे याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, त्वरण म्हणजे काय? एखाद्या वस्तूनं एकक कालावधीमध्ये कापलेले सर्वात कमीत कमी अंतर म्हणजे त्वरण होय. ठीक आहे. चला 133 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती वनस्पती ही कीटकभक्षी आहे? तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे ड्रॉसेरा, 2 मॅन्जिफेरा, 3 आहे आझार्डी रॅकेटा, ठीक आहे, 4 आहे मका मेज. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ड्रॉसेरा. ड्रॉसेरा ही वनस्पती कीटकभक्षी आहे. 134 नंबरचा प्रश्न आहे बघा. दिलेल्या स्वरूपणामध्ये जी एक रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे ती कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे हे विचारलेलं आहे. इथं तुम्हाला सरळ सरळ दिसतं आहे एका रासायनिक अभिक्रियेचे 2 उत्पादिते तयार म्हणजे अभिक्रियाकारकाचे 2 उत्पादिते तयार होतात. त्यामुळं ही अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे? अपघटन प्रकारची आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 आहे संयोग, 2 आहे अपघटन, 3 आहे विस्थापन, 4 आहे उष्मादायी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपघटन. 135 नंबरचा प्रश्न बघा. पुरुषामधील स्वरतंतूंची लांबी L1 आहे, स्त्रियामध्ये L2 आहे, तर लहान मुलांसाठी L3 आहे. मग यातील संबंध डॅश आहे असं विचारलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात मोठी म्हणजे सगळ्यात जास्त स्वरतंतूंची लांबी कोणाची आहे हे सांगायचं आहे. त्यानंतर 2 नंबरला कोणाची आहे आणि 3 नंबरला. L1 म्हणजे पुरुष, L2 म्हणजे स्त्रिया आणि L3 म्हणजे लहान मुलं. तर L1 म्हणजेच पुरुषांची स्वरतंतूची लांबी मोठी असते, त्याच्यापेक्षा कमी स्त्रियांची असते आणि त्याच्यापेक्षा कमी लहान मुलांची असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर ठरेल. L1 इज लेस दॅन L2 इज लेस दॅन L3. L1 इज ग्रेटर दॅन L2, L2 इज ग्रेटर दॅन L3 असं आहे. ठीक आहे. 136 नंबरचा प्रश्न आहे बघा. ॲडेनिन आणि ग्वानिन हे डॅश आहेत. तर हे प्युरिन्स आहेत. ॲडेनिन आणि ग्वानिन हे DNA मधले जे 4 आपण हे बघतो बंध बघतो त्याच्यामध्ये दुसरे जे नायट्रोजनचे बंध आहेत त्याच्यामध्ये पेरिमिडेन्स असतात. पेरिमिडेन्समध्ये सायटोसिन आणि थायमिन असतं. सो ॲडेनिन आणि ग्वानिन जे आहेत त्यांना प्युरिन्स म्हणतो आणि सायटोसिन आणि थायमिन यांना पेरिमिडेन्स म्हणतो. ठीक आहे. बाकीचे पर्याय तुम्ही पाहून घ्या. 137 नंबरचा प्रश्न बघा. खालीपैकी कोणत्या पद्धतीने हिरव्या पानातील रंगके द्रावणातील विद्राव्यतेनुसार वेगळी केली जातात? कोणत्या पद्धतीने हिरव्या पानातील रंगके? ठीक आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन बघा. पर्याय क्रमांक 1 आहे ऊर्ध्वपातन, दुसरा आहे संक्षेपण, तिसरा आहे क्रोमॅटोग्राफी, चौथा आहे सेंट्रिफ्युगेशन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफीच्या ह्याच्यानुसार रंगके द्रावणातील वेगवेगळी केली जातात मित्रांनो. ठीक आहे. 138 नंबरचा प्रश्न बघा. जर n संख्या असलेली बॅटरी प्रत्येक विभवांतर V असलेल्या एकसर जोडणीत जोडली तर निव्वळ विभवांतर काय असेल? तुम्हाला एकसर जोडणी आणि समांतर जोडणी ही रोधांची माहिती पाहिजे तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. पर्याय बघा. 1 आहे NV, दुसरा आहे N/V, तिसरा आहे N²/V आणि चौथा आहे NV². तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NV, कारण हे एकसर जोडणीमध्ये जोडलेले आहेत. 139 नंबरचा प्रश्न बघा. डॅश या जीवाणूमुळे शिजवलेले अन्न खराब होते. शिजवलेले अन्न दीर्घकाळ ठेवल्यास कोणत्या
ह्याच्यामुळं जीवाणूमुळं अन्न खराब होते हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे आणि हे 8वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. पहिलाच धडा आहे त्याच्यामध्ये हे आहे. पर्याय बघा, पहिला आहे स्ट्रेप्टोकोकस, दुसरा आहे क्लॉस्ट्रिडियम, तिसरा आहे रायझोबियम, चौथा आहे डिप्लोकोकस. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्लॉस्ट्रिडियम. 140 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते आम्लारी कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरले जाते? आपण कपडे धुत असताना त्या साबणामध्ये कुठलं आम्लारी वापरलं जातं हे इथं विचारलेलं आहे. सगळेच आम्लारी ऑप्शनमध्ये दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, दुसरा आहे NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड, तिसरा आहे सोडियम हायड्रॉक्साईड आणि चौथा आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 NaOH म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड. 141 नंबरचा प्रश्न आहे बघा, जूल पर मीटर क्यूब हे SI एकक डॅशचे आहे. तुम्हाला संपूर्ण SI एकके पाठ करावे लागणार आहेत. प्रत्येकाची ज्या अदिश राशी असतील, सदिश राशी असतील, या राशींची भौतिक राशींची तुम्हाला SI एकके हे पाठ करावे लागणार आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे बल, दुसरा आहे दाब, तिसरा आहे संवेग, चौथा आहे आवेग. यांची सूत्र जरी माहीत असली तरी सुद्धा याचं उत्तर निघतं जूल पर मीटर क्यूब हे दाबाचं SI एकक आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. 142 नंबरचा प्रश्न बघा, डॅश हा दिवस ओझोन सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. सोपा प्रश्न विचारला होता. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. 143 नंबरचा प्रश्न बघा, जोड्या जुळवायच्या आहेत तुम्हाला. या ठिकाणी स्तंभ 1 मध्ये तुम्हाला पदार्थ दिलेले आहेत आणि स्तंभ 2 मध्ये त्या पदार्थांमध्ये कुठलं आम्ल असतं हे तुम्हाला विचारलेलं आहे. इथं पहिला पर्याय आहे बघा, पहिला स्तंभ आहे त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत ते बघा, संत्री, दही, लिंबू आणि चिंच. संत्र्यामध्ये कुठलं असतं, दह्यामध्ये कुठलं असतं, लिंबूमध्ये कुठलं असतं आणि चिंचेमध्ये कुठलं असतं. हा पण प्रश्न बऱ्यापैकी होऊन गेलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यामुळं तुम्ही पाहून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लॅक्टिक आम्ल दह्यामध्ये असतं हे कळेल तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, संत्र्यामध्ये कुठलं असतं, संत्र्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल ॲस्कॉर्बिक आम्ल असतं. त्याच्यानंतर सायट्रिक आम्ल हे लिंबूमध्ये असतं आणि चिंचेमध्ये कुठलं असतं, टार्टारिक आम्ल. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. 144 नंबरचा प्रश्न बघा, लेड आम्ल विद्युत घट हा डॅशमध्ये वापरतात. कशामध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरतात हा सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी तुम्हाला येऊन गेलेला आहे. 9वीमध्ये याचं आहे. तुम्हाला 9वी आणि 8वीमध्ये दोन्हीमध्ये हे तुम्हाला आहेत विद्युत घट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते कशामध्ये वापरतात, कोणकोणत्या पदार्थांमध्ये वापरतात हे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, पहिला ऑप्शन आहे रेडिओ संच, दुसरा आहे बॅटरी, तिसरा आहे भिंतीवरील घड्याळ आणि चौथा आहे कार आणि ट्रक. लेड आम्ल विद्युत घट हा कार आणि ट्रकमध्ये वापरतो. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. 145 नंबरचा प्रश्न बघा, पिंपळाच्या पाण्याचा शिराविन्यास कोणत्या प्रकारचा असतो किंवा डॅश प्रकारचा असतो? तर पर्याय क्रमांक 1 आहे समांतर, दुसरा आहे जाळीदार, तिसरा आहे हस्ताकार, चौथा आहे पिसासारखे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जाळीदार. रेटिक्युलेट हा पिंपळाच्या पाण्याचा शिराविन्यास असतो मित्रांनो. ठीक आहे, 146 नंबरचा प्रश्न बघा, आर्गॉन म्हणजे याचा अणुअंक आहे 18, याचं अचूक इलेक्ट्रॉन स्वरूपण डॅश हे आहे. तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण जवळपास पहिल्या 20 मूल द्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण, त्याच्या संज्ञा, त्याचे ॲटॉमिक नंबर आणि त्याचे ॲटॉमिक मास नंबर हे माहिती पाहिजेत. याचे पर्याय आहेत बघा, पहिला 2 2 4 8 4, दुसरा आहे 2 8 8, तिसरा आहे 2 6 8 2, चौथा आहे 2 4 8 4. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2 8 8. ठीक आहे, कारण 18 आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. 147 बघा, जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरलनात डॅश होतं. दाब कमी होत जातो मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. बाकीचे पर्याय तुम्ही पाहून घ्या. पण ज्यावेळी ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात त्यावेळी विरलनात दाब हा कमीच होत जातो. ठीक आहे, 148 नंबरचा प्रश्न बघा, पेशी विभाजनाच्या न्यूनीकरण अर्धसूत्री विभाजनात म्हणजे ज्याला मेयोसिस म्हणतो आपण, या पद्धतीमध्ये पॅचिटिन डॅश स्थितीमध्ये गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल होते. इथं मी उत्तर डायरेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॅचिटिन. ऑप्शन बाकीचे बघा, 1 आहे डिप्लोटिन, दुसरा आहे लेप्टोटिन, तिसरा पॅचिटिन आणि चौथा आहे झायगोटिन. तर या ठिकाणी या पद्धतीमध्ये आपल्याला गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल मेयोसिसमध्ये जी होते त्या पेशी विभाजनाच्या अर्धसूत्री विभाजन पद्धतीमध्ये पॅचिटिनमुळे ह्या गोष्टी घडत असतात. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. 149 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते संयुग हे असेंद्रिय संयुग आहे? ठीक आहे, साखर, व्हिनेगार, पाणी आणि कापूर. तर पर्याय क्रमांक 3 पाणी हे असेंद्रिय संयुग आहेत. बाकीचे सेंद्रिय संयुगांपासून बनलेले आहेत, म्हणजेच ऑर्गॅनिक मटेरियल आहेत, म्हणजेच कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स ज्याला म्हटलं जातं ते आहेत. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न आहे बघा 150 नंबरचा, जर थिटा हा 2 प्रतल आरशांमधील कोण असेल तर n एवढ्या प्रतिमांची संख्या पुढील
डॅश सूत्राने मिळते. एक सूत्र आहे बघा, 9वीच्या पुस्तकामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. आरशामधील प्रतिमा आणि त्याच्यामध्ये n एवढ्या प्रतिमांची संख्या असेल तर कुठल्या सूत्रानं मिळते हे दिलेलं आहे. n θ बरोबर 360 अंश या सूत्रानं हे मिळतं. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. आपण आता 2024चा पेपर पाहिला, त्याच्यामधले विज्ञानाचे प्रश्न पाहिले, त्याच संदर्भामध्ये गणिताचे प्रश्नसुद्धा आपण नंतर पाहणार आहोत. त्या संदर्भामध्ये मराठीचे प्रश्नसुद्धा आपण पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधले विज्ञानचे, मराठीचे, गणिताचे, बालमानसशास्त्राचे प्रश्न आपण पाहणार आहोत. बालमानसशास्त्राचा एक व्हिडिओ आपण सोडलेला आहे, संभाव्य प्रश्नपत्रिकासुद्धा, आणि ह्या प्रश्नपत्रिकेमधले सुद्धा प्रश्न आपल्याला पाहणे गरजेचे आहेत येणाऱ्या TET 2025 23 नोव्हेंबरला जे होणार आहे त्याच्यामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन शिक्षक भरतीचे उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. धन्यवाद.